बाबा नमस्कार करतो. आयुष्यमान भाऊ. चहा. कुठे निघालास? नोकरी शोधायला? हो बाबा. मनपूर्वक शुभेच्छा आणि आशीर्वाद. तुला तुझ्या कार्यामध्ये यश लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. बाकी तू आणि तुझं नशीब. काय झालं बाबा? अजूनही चिडलात माझ्यावर? नाही रे बाबा, मी या सगळ्याच्या पलीकडे गेलोय आता. मी केवळ तुला मार्ग दाखवू शकतो. यावरून चालायचं की नाही हे तुझं तूच ठरवायचंयस. यापुढे तुझा हा मार्ग तू कसा आखणार आहेस यावर आपले संबंध अवलंबून राहणार आहेत. बाबा यापुढे आयुष्यभर तुम्ही दाखवलेल्या मार्गावरच चालणार आहे मी. कदाचित थोडा वेळ लागेल पण बाबा मला खात्री आहे मला यश मिळेल. बाबा खूप पैसा कमवायचा आहे मला. तुमची काळजी घ्यायची आहे, आईला सांभाळायचंय. बाबा स्वतः कमवलेल्या पैशांनी तुमचं ऑपरेशन करायचंय मला आणि तुम्हाला पंढरपूरला घेऊन जायचंय. विचार चांगला आहे पण तो कृतीमध्ये आणा. आणि माझ्या पायांच्या ऑपरेशनची काळजी नको करू तू. मी ऑपरेशन वगैरे काही करून घेणार नाहीये. बाबा आपण 1.5-2 वर्ष आयुर्वेदिक औषध घेऊन बघूयाच. पण जर त्याने बरं नाही वाटलं, गुण नाही आला तर कराल ना ऑपरेशन? बघू त्यावेळेचं त्यावेळी. पण माझ्या ऑपरेशनच्या खर्चासाठी जे पैसे लागतील ते सरळ मार्गाने आलेले असले पाहिजे तेवढं मात्र नक्की. बाबा विश्वास ठेवा माझ्यावर. यापुढे मिळवलेली पै न पै फक्त तुमच्या उपचारांसाठीच गोळा करणार आहे. पाहिलं, सतत फक्त तुमचा विचार. पण आपल्या पहिल्या कमाईतनं आईला एखादा दागिना करेल असं म्हणताय का बघा कार्ट? तुला कशाला हवेत दागिने? आहेत ना खूप तुझ्याकडे. आणि दागिने तर स्वतःहून चालत येतात तुझ्याकडे. काय हो खूप आहेत. कधी पाहिलीयस? यांच्या पगारात एखादा दागिना घेणं जमलंय का कधी? साधं गुंजभर सोनं नाही घातलं मला ह्यांनी कधी. पण आता म्हातारपणी तू सांभाळणार आहेस म्हणे. आत्ताच ही थेर म्हातारपणी काय होणार आहे तुम्हाला सांगते. मी बाई जानूकडे जाऊन राहणार आहे. तिचं एवढं मोठं घर आणि एवढाली माणसं, त्यांच्यामध्ये मी हरवून गेले ना तरी कळायचं नाही कोणाला. अगं म्हातारपणी दुसऱ्याच्या दारात जाऊन पडण्याची स्वप्न तरी बघू नकोस निदान. हो का? मग आता हा दाखवतोय ना ती स्वप्न या जन्मात पूर्ण होतील की नाही मला बाई शंकाच आहे. त्यापेक्षा हीच बरी. पिंट्या तू ये बाबा, यशस्वी हो. बाबा येतो. अगं आई आहेस की कोण आहेस? पोटचं पोरग चांगलं काहीतरी करायला बघतंय, त्याला प्रोत्साहन देता येत नसेल तर त्याच्या मनाला लागेल असं बोलू तरी नकोस निदान. त्याच्याकडून आहे ना फार अपेक्षा ठेवू नका तुम्ही. मला माहिती आहे ना बोलाचाच फात आणि बोलाची कडी आहे. माझ्याही फार आशा नाहीच आहेत ह्याच्याकडनं. तुझ्याशी बोलणंच कठीण आहे. पांडुरंगा नक्की कशाने तुझं समाधान होणार आहे त्याचं त्यालाच ठाऊक. आता मला बोला तुम्ही, पण नंतर तुमच्या लक्षात येईल मी जे बोलत होते ना तेच खरं होतं. शब्द झाले मुखे बोलती पंजने उतरले कालिया कोवळे सांदणे पाहताना तुला चंद्रही. गाणं का बंद केलंस? छान गातेस. असंच काय आज काय विशेष आहे? आहे काहीतरी. काय? मी तुला नाही सांगणार आहे. का मला का नाही सांगणार आहेस? असंच. अरे जोर तू मला सांगत नाहीस तोवर मी तुझे हात सोडणार नाही. श्री सोड, मला उशीर होतोय. होऊ देत. श्री अरे प्लीज ना. नाही. बरं हात सोड सांगते. नक्की? श्री नक्की सांगणार आहेस? सोड हात. आई आजी ना आता माझी मैत्रीण व्हायला लागल्या. आज पहिल्यांदा माझ्याशी मैत्रिणीसारख्या गप्पा मारत होत्या त्या.
तुला आनंद नाही झाला श्री? तुला झाला ना, मग मला येईल. मला तर खूप आनंद झालाय. गुड. मी तुझ्याकडे काही मागितलं तर देशील? मी ऑफिसला जावं असं वाटत नाहीये का तुला? नको ना जाऊस. का? मग किती दिवसात तू मला छानसा असा वेळच दिलेला नाहीयेस. अरे बाप रे. बर, काय म्हणणं आहे राणे सरकारांचं? करमत नाही रे तुझ्याशिवाय. माणसं असूनही एकटं वाटत राहतं. परत ये ना माझ्यासाठी. काय झालं श्री? उशीर होतो ऑफिसला जायला. माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस तू. जानवी, तू मला हाच प्रश्न 50 वेळा विचारतेस आणि 50 वेळा मी तुला तेच उत्तर देतोय. कंटाळलोय मी आता. वेगळं काही नसेल ना तर बोलायला आता माझ्याकडे वेळ नाही. निघतो. अरे थांब ना, डबा घेऊन जा. 1-2 मिनिटात कोशिंबीर होईल. ती झाली की झालं. डबा तू घेऊन ये. श्री, अरे तुझ्या ऑफिसला यायला खूप उलट सुलट होईल. ट्रॅफिकही लागेल रे मला. डबा तू बँकेत घेऊन गेलीस तरी चालेल. म्हणजे मी बँकेत येतोय, माझं काम आहे. तू बँकेत येतोयस? अरे मग थांब ना, आपण दोघं एकत्र जाऊया. नाही, नको. त्याचं काय ना, तू गाडीने जाणार, मी बस किंवा रिक्षेने जाणार. उगाच तुला उशीर होईल माझ्याबरोबर आलीस तर. आणि मी काही गाडीने येणार नाही. तेव्हा तू डबा घेऊन जा बँकेत. मी तुला डायरेक्ट बँकेतच भेटेन. बाय. तुम्हाला सांगतो गोखले साहेब, जान्हवी काल संध्याकाळी जरी म्हणाली असती ना तरी मी स्वतःहून आलो असतो आणि तुमचं काम करून दिलं असतं. पण तुम्हाला यायची तसदीच दिली नसती मी. नाही, काय हरकत नाहीये. घ्या घ्या, थँक्यू. चहा घ्या. येस, थँक्यू. बाळ, मी जवळजवळ तुझ्या बारशाच्या वेळेला तुझ्याकडे कॉफी मागितली होती. ती मला अजून मिळालेली नाही. मिळेल का? आता चहाचा राऊंड आहे, कॉफी 15 मिनिटांनी भेटेल. भेटेल नाही रे, भेटेल. तुला आठवत आहे का मी तुला सजीव आणि निर्जीव यातला फरक सांगितला होता? भेटतो तो माणूस चहा किंवा कॉफी आणून देतात. कॉफी दिलीस तर मला भेटायला आवडेल, पण ती भेटणं पेक्षा सुद्धा प्यायला जास्त आवडेल. मी ना ह्याला सांगितलं होतं, निघून गेला. बिझी आहे, प्रत्येक जण बिझी आहे. कुणाला माझ्यासाठी ऍडजस्ट करायला वेळच नाहीये. काय करायचं, जाऊ दे. एक मिनिट जरा फोन. हॅलो, ही कुरिअर कंपनी नाहीये हो. तुमचं कुरिअर गेलं की नाही हे मला कसं कळणार? ही बँक आहे. बँक वेगळी, कुरिअर कंपनी वेगळी. कुरिअर कंपनीची सुरुवात सी पासून होते, बँकेची बी पासून होते. मग काय वाटेल ते काय प्रश्न विचारताय? इथे काय तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला बसलोय मी? वाजले काय, किती वाजले, काम करतायत लोक. सकाळी आलेला स्मितुडी, अगं काय झालं? तुझा आवाजच ओळखता आला नाही मला. खरखर इतकी होती फोन मध्ये की ती खरखर बाजूला कडून तुझा आवाज ऐकायचा म्हणजे कानाला वेगळं गाळणं लावायला लागलं असतं. काय अगं सॉरी. पाठवला हो. म्हणजे काय आल्या आल्या माणूस कुरिअर करायला पाठवलेला आहे. हो, तुझं काम होणार नाही का स्मितुडी? हा, हो, होय. डोंट वरी. हा, ओके. काय तुम्हाला सांगू, या बायकांचं कधी मला काही कळतच नाही गोखले साहेब. त्या म्हणजे इतक्या वेगवेगळ्या पट्टीत बोलतात की आवाज परिचित असतो पण आपल्याला ओळखताच येत नाही. म्हणजे आता फोनचा आवाज आणि आमच्या स्मितुडीचा आवाज वेगळा पण खरखर दोन्हीच सेम. कळलंच नाही. अरे ये ना जान्हवी, ये. जान्हवी,
अगं तू सांगितलं नाहीस गोखले साहेब येणार आहेत. ते सांगितलं असतंस तर जरा ब्रेकफास्टची व्यवस्था केली असती ना. अरे गोखले साहेब बँकेत येणार म्हणजे आमच्यासाठी अलभ्य लाभ नाही का? नाही बोरकर साहेब, मीच तिला सांगायचं विसरलो. बरोबर बरोबर, कामाच्या व्यापात सगळं राहून जातो. अहो मी विसरतो, तुमचं काय. पण तुम्हाला सांगतो आमचं काम जान्हवीमुळे खूप हलकं होतं. काहीतरीच काय सर, मी फक्त माझं काम करते. श्री डबा. डबा. जान्हवी, तू रोज श्री साहेबांना डबा देतेस? आजकालच्या मुली नवऱ्याला कॅन्टीन मध्ये जेव नाही तर हॉटेलमधून मागव असं सांगतात. तुझा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे जान्हवी. बरोबर आहे, तुमचं अगदी बरोबर आहे बोरकर साहेब. आता निघतो मी. बर 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 बर. थँक्यू सो मच बोरकर साहेब. थँक्यू थँक्यू. तुम्ही काय थँक्यू म्हणताय? थँक्यू थँक्यू. येस. तुझं काम झालं? हो झालं. चला येतो. येस सर. येस. थँक्यू. सर ही फाईल मागवली होती तुम्ही. हो जान्हवी, तू लकी आहेस. म्हणजे बिझनेस कसा करावा हे श्री साहेबांकडून शिकावं. वा वा वा, मोठा माणूस गोखले साहेब. पर्सनल अकाउंट मधले सगळे पैसे कंपनीसाठी कंपनी अकाउंट मध्ये ट्रान्सफर करतायत. बिझनेस वाढवण्यासाठी. मोठा माणूस, मोठा. सरळ बोलावं का श्रीशी? काय वाटेल त्याला? आजीला फारच गरज आहे असं वाटेल. पण हे खरं नाहीये. मला श्री परत यायला हवाय हे खरं आहे. आता प्रश्न असा आहे की हे त्याला कसं सांगायचं आणि सांगता येईल का? जी गोष्ट आजतागायत केली नाही ती आता करता येईल का? आणि त्यानंतरही तो नाही म्हणाला तर तो नकार पचवणं जमेल का मला? पण नाहीच म्हणेल कशावरून? त्यालाही त्याच्या आयांची आठवणी येतच असणार. बिचाऱ्यांची अवस्था अगदी बघवत नाहीये. माझ्या धाकानं माझ्याशी उघडपणे बोलत नाहीत त्या, पण मला कळतंय श्रीच्या आठवणीत अजूनही घशाखाली अन्न उतरत नाहीये त्यांच्या. डोळ्याचं पाणी आटत नाहीये. मला निदान श्री ऑफिसमध्ये दिसतो तरी. त्या तर त्याला पाहायलाही असुसलेले असणार आहेत. हे सगळं थांबवायला हवं. श्री दूर जायच्या आत त्याच्याशी बोलायला हवं. आपली आई आजी लाचार झाली असं त्याला वाटलं ना तर वाटू दे. आज तो आला की त्याच्याशी बोलतेच. मग काय व्हायचं ते होऊ दे. Come in. May I come in, ma'am? Yeah, come in. बोला. मॅडम, कदाचित तुम्हाला माहिती नसेल म्हणून सांगायला आलीये. काय झालंय? श्री सरांनी काय? श्री सरांनी त्यांच्या पर्सनल अकाउंट मधून 80 लाख रुपये काढून कंपनीच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर केलेत.
मॅडम हा एफडीचा फॉर्म भरून झालाय, काय करू? हा काउंटर नंबर 5 वर सबमिट करा. तिथे नॉमिनेशनचाही फॉर्म मिळेल तुम्हाला. ओके. मॅडम मॅडम हं? पाणी देऊ का? नाही नको, आय एम ओके. ठीक आहात ना तुम्ही? या आय एम ऑल राईट. जरा श्रीला आत पाठवता? हो लगेच पाठवते. आणि श्री आत असेपर्यंत कुठलाही फोन देऊ नका किंवा कुणालाही आत पाठवू नका. ओके मॅडम. जान्हवी, मी हे सगळं पूर्ण विचार करूनच करतोय. पण तो विचार बरोबर आहे का श्री? तुझे विचार हे फक्त तुझ्या पुरतेच आहेत. तू दुसऱ्या कुणाचाही विचार करायचा नाही असं ठरवलंयस. श्री, पर्सनल अकाउंट मधले सगळे पैसे कंपनीच्या अकाउंटला का ट्रान्सफर केलेस? जान्हवी, ते पैसे माझे नव्हतेच, ते कंपनीचे पैसे होते. ते फक्त फायनान्शियल ऍडजस्टमेंट म्हणून माझ्या अकाउंटला ट्रान्सफर केले होते, इतकंच. आणि आता मी काही दिवसांनी कंपनीतच राहणार नाहीये, तर मग कंपनीचे पैसे तरी माझ्याकडे मी कसे ठेवू शकतो? कुठल्या अधिकाराने ठेवू? इतका कोरडा झालायस तू श्री? अरे तुझा त्या कंपनीशी काही संबंधच नसल्यासारखा वागतोयस तू. श्री, तुझा आणि आयजींचा सगळ्यात जास्त अधिकार आहे कंपनीवर. मग सोडून जाण्याच्या गोष्टी का करतोयस सारखा? शुद्धीवर ये ना जरा. जान्हवी, शांत हो. हे बघ, मी पूर्ण शुद्धीतच आहे. तू वस्तुस्थिती ऍक्सेप्ट करत नाहीयेस. एकाच गोष्टीवरून पुन्हा पुन्हा नव्यानं त्रास करून घेतेस तू. एकाच गोष्टीसाठी पुन्हा पुन्हा इमोशनल होतीयस. एकच गोष्ट कुठली श्री? माणसं तोडण्याच्या नव्या नव्या पायऱ्या गाठतोयस तू, नवे नवे मार्ग अवलंबतोयस. सांग ना, आता कुणाला दुखवायचं ठरवलंयस? नाही, तू चिडलेस माझ्यावर, मला माहितीये. त्यामुळे मार, तू टोमणे मार मला. पण मी घरात आणि कंपनीत राहणार नाहीये हे एकदा ठरलेलं असताना पुन्हा पुन्हा तोच विषय काढून तू मला टोचून बोलून काय होणार आहे? मग काय करू सांग ना. तुला समजावून पाहिलं, तुझ्याशी भांडून पाहिलं, पण तू हट्टालाच पेटलायस. श्री, डोक्यावरनं पाणी जात आहे आता, बास कर प्लीज. एकदा सगळं बाजूला ठेवून फक्त आईजींचा विचार करून मग त्यांना काय वाटत असेल रे. सर, भागीरथी मॅडमनी बोलवलंय तुम्हाला. हा, मी आलो सांग. जान्हवी, या सगळ्याचा जर कोणी सर्वात वस्तुनिष्ठ विचार करत असेल ना, तर ती आईची. तिला काहीही वाटणार नाही. त्या वस्तुनिष्ठ आहेत म्हणजे त्यांना सामान्य माणसांसारख्या भावना नाही तसा अर्थ नाहीये श्री. भावना आहेत ना, भावना नक्कीच आहेत, पण त्या एवढ्या तेवढ्या कारणाने दुखावल्या जात नाही. पुन्हा तेच. अरे ही एवढी तेवढी गोष्ट नाहीये, तुला कळतच नाहीये श्री. जान्हवी, बास आता. ऐक, मला जायचंय. तुझ्याशी संध्याकाळी बोलतो. बाय. मी याच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकण्याचा विचार करेपर्यंत यानं उलट्या दिशेनं 2 पावलं टाकलेली असतात. का करतोय हा असं? का खरंच हा म्हणतोय त्याप्रमाणे याला घराचा आणि कंपनीचा कंटाळा आलाय?
नाही कमेन. या. मी अकाउंट्स चेक करत होते. तुम्ही आपल्या पर्सनल अकाउंट मधनं कंपनीच्या अकाउंट मध्ये 80 लाख रुपये ट्रान्सफर केले. त्यामागचं कारण मला कळू शकेल? हो, ऑब्व्हियसली विचारू शकता तुम्ही. म्हणजे कंपनीच्या व्यवहाराबाबतीतला कुठलाही प्रश्न तुम्ही मला विचारू शकता आणि त्याचं उत्तर द्यायला मी बांधील आहे. का केले तुम्ही पैसे ट्रान्सफर? मॅडम, मी वेळोवेळी आपल्या वकिलांशी आणि सीए फर्मशी बोलून हे सगळे निर्णय घेतलेत. म्हणजे काही फायनान्शियल ऍडजस्टमेंट्स करावे लागतात ना, त्याचाच एक भाग म्हणून हे पैसे माझ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले गेले होते. आता फक्त मी ते पैसे कंपनीला परत केलेत. कंपनीनं तुमच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर केले होते कारण कंपनीसाठी तुम्ही महत्वाचे आहात आणि तुमच्यावर विश्वास आहे म्हणून. नाही, याबद्दल मी कंपनीचं आयुष्यभर ऋणी राहीन मॅडम. पण काय ना, मीच आता या कंपनीत राहणार नाही, तेव्हा मग हे पैसे माझ्याकडे ठेवणं चुकीचं आहे ना. पण कंपनीनं ते तुम्हाला दिलेले पैसे आहेत. करेक्ट करेक्ट. पण हा माझ्या कष्टाचा आणि कामाचा मोबदला नाहीये. ही कंपनी तुमच्या कामामुळे आणि तुमच्या कष्टामुळेच वर आलेली आहे. त्यामुळे हे पैसे आणि कंपनीला मिळालेलं यश हे तुमचं आहे असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही हे म्हणताय याचा मला अत्यंत आनंद होतोय. पण काय ना मॅडम, कंपनीचे व्यवहार हे कागदोपत्री होतात, त्यामुळे आपल्या मतानुसार आपण त्यात बदल नाही करू शकत.